नमस्कार मैत्रिणींनो, मी सखी लेडीज टेलर या यूट्यूब चॅनलवरती तुमचं अगदी मनापासून स्वागत. आज आपण बघणार आहे सुंदर अशी ब्लाऊज डिझाईन जी अगदी सोप्या पद्धतीमध्ये बनवलेली आहे. व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. सबस्क्राईब झाल्यानंतर बेल आयकॉनचं बटन नक्की दाबा, त्याच्याने तुम्हाला रोजच्या रोज नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळेल. चला मध्यात तुमचं जास्त वेळ न घेता छानशा व्हिडिओ छान अशी पूर्ण उंची घेतली आपण 13.5 इंच, घडी घेतली 9.5ची, 2.25 इंचाची घेतली गळा रुंदी आणि 5.25 इंचाचं घेतलं शोल्डर. जितकं शोल्डर घेतलं तितकीच मोंढ्याची उंची घ्यायची. हा बॉक्स तयार करायचा आणि कोपऱ्यामध्ये 1.25 इंच अंतर मोजून मागच्या मोंढ्याचा आकार द्यायचा आहे. गळा उंची घ्यायची 9.5 इंच. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे इथे गळा उंची घेऊ शकता. 2.25 इंचाची गळा रुंदी घेऊन हा बॉक्ससुद्धा आपल्याला तयार करून घ्यायचा आहे. इथे द्यायचा आपल्याला गोल असा आकार आणि ज्यांना ब्रॉड हवा आहे त्यांनी थोडंसं रेषेच्या बाहेर जायचं आहे आणि आकार पूर्ण करायचा आहे. जे आकार आपण दिले मोंढ्याचा आणि गळ्याचा ते दोघेही आकार आपल्याला कट करून घ्यायचे. आता ब्लाऊज पीस घ्यायचा, त्याच्यावरती अस्तर ठेवायचं आणि मोंढ्याच्या आणि गळ्याच्या बाजूने थोडा थोडा कपडा कट करून घ्यायचा. पीस ओपन करायचा, त्याच्यावरती अस्तरही ओपन करायचं आणि आपल्याला इथे कॅनव्हास वगैरे पायपिंग करायची नाही आहे म्हणून आपण इथे पिना लावून घेणार आहे. व्यवस्थित पिना लावायच्या म्हणजे जसा आपण आकार कट केला आहे ना तसाच तो तयार होईल. आणि ज्यांना परफेक्ट शिलाई येत नाही त्यांनी काय करायचं, गळ्याच्या बाजूने साधारण 1.5 इंच अंतर सोडून एक खडूनी रेष मारून घ्यायची आणि त्या रेषेवरती शिलाई मारायची. आणि ज्यांना परफेक्ट शिलाई येते त्यांनी ह्या पद्धतीने बरोबर अशी शिलाई मारायची. आता मधला भाग जो आहे तो कट करून घ्यायचा आहे, पिना काढून घ्यायचा आणि मधला भाग कट करायचा. मैत्रिणी, तुम्ही अजूनही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सखी लेडीज टेलर हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. गळ्यावर द्यायचे असे छोटे छोटे कट, त्याच्याने आपल्याला अस्तर वळवायला मदत होते. या पद्धतीने आपल्याला अस्तरमध्ये फोल्ड करायचं आणि वरतून द्यायची छान अशी दाबटीप. दाबटीप देताना अगदी व्यवस्थित द्यायची म्हणजे परफेक्ट गळा आपला तयार होतो, कुठे गळ्याचा आकार चुकणार नाही. ह्याप्रमाणे प्रत्येक वेळ व्यवस्थित करायचा आहे कपडा आणि नंतर आपल्याला ही दाबटीप द्यायची. आता कपड्याला पलटी करून पूर्ण अस्तर आपल्याला जॉईंट करून घ्यायचं आहे. प्रत्येक वेळेस हाताने व्यवस्थित करायचं म्हणजे ब्लाऊजला कुठे फुगा वगैरे पडत नाही. अस्तर जॉईंट झालं की हा उरलेला एक्स्ट्राचा कपडा दिसतोय हा सगळीकडनं असा कट करून घ्यायचा आहे. अगदी व्यवस्थित असं कट करायचं आहे. लगेच आपल्याला पाठीवरचे टक्स मारून घ्यायचे. खाली 1/2 इंच वरती 4.5 इंच असे दोघंही टक्स आपल्याला सारखेच मारायचे. एक पट्टी घ्यायची, ती आपल्याला कमरेला लावायची. त्या पट्टीला एका बाजूने असं फोल्ड करायचं आणि अशी ठेवून शिलाई मारून घ्यायची. पट्टीवरती द्यायची दाबटीप आणि पट्टीमध्ये फोल्ड करून पुन्हा एक शिलाई मारून घ्यायची. या पद्धतीने आपला परफेक्ट असा गळा तयार झालाय. आता गळ्याच्या बाजूने 1/2 इंच मोजून एक रेष आपल्याला मारून घ्यायची. बघा ह्याप्रमाणे पूर्ण गळ्यावरती ही रेष आपण मारून घेणार आहे. नंतर घ्यायचा कॉन्ट्रास्ट कपडा, 2.5 इंच रुंदीचा आपण कपडा घेतलाय त्याला फोल्ड करून याप्रमाणे शिलाई मारायची. 2 किंवा 2.5 इंच रुंदीची पट्टी घेतलेली आहे. त्याला असं कशाच तरी सहाय्याने सरळ करून घ्यायचंय आणि तिचे करायचे 2.5 इंचाचे तुकडे. बघा याप्रमाणे 2.5 इंचाचे असे तुकडे तिचे करायचे. असे तुकडे आपण करून घेणार आहे. आता जी रेषा आपण मारली ना त्याच्यावरती त्याला असं डबल फोल्ड करायचं आणि जी सुट्टे पदर आहे ना ती त्या रेषेवरती येईल ह्या हिशोबाने आपल्याला शिलाई मारत चालायची. बघा ह्याप्रमाणे
त्या पट्टीला अशी घडी मारायची आणि इथे आपल्याला हे पूर्ण डिझाईन जॉईंट करून घ्यायची. नंतरून आपण 2 बाय 2चे हे त्रिकोण बनवून घेतलेले आहे, ते त्रिकोण सुद्धा आपल्याला इथे असे लावून घ्यायचे. याप्रमाणे आपली डिझाईन झाली. आता आपल्याला लावायची एक छान अशी लेस. बघा याप्रमाणे जर शिलाईच्या बाहेर कपडा दिसत असेल ना, तो पण कट करायचा आणि नंतरून इथे आपल्याला लेस लावून घ्यायची गळ्यावरती. लेस लावताना थोडी सैल ठेवायची, म्हणजे परफेक्ट गळ्याचा जो आकार आहे ना गोल, त्या आकारात ती लेस लागल्या जाते. जर आपण लेस खेचून लावली तर तो गळा असा वरती तरंगल्यासारखा होतो. म्हणून काय करायचं, लेस थोडीशी कधीही सैल ठेवायची आणि शिलाई मारायची, बरोबर लेस परफेक्ट बसते. आता बनवायचे छान असे लटकन. त्यासाठी आपण घेतली नॉड आणि साधारण 3 बाय 3 किंवा 3.5 बाय 3.5चे असे तुकडे घेऊन आपल्याला त्याला असं त्रिकोणमध्ये शिवून घ्यायचं आहे. दोन्ही कोपरे मुडपून त्याला शिलाई मारायची आणि उलट्या बाजूने आपल्याला ही नॉट ठेवून फोल्ड करून पुन्हा एक शिलाई मारून घ्यायची. छान असं वेगळ्या प्रकारचं लटकन आपलं तयार होतं. बघा ह्याप्रमाणे दुसरे लटकन आपण बनवून घेऊया. मैत्रिणी, तुम्ही अजूनही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक शेअर करा. छान छान व्हिडिओ रोज बघत जा आणि कमेंटमध्ये सांगत जा. बघा ह्याप्रमाणे वरतून 2.5 इंच मोजून आपल्याला दोघंही नॉट जॉईंट करून घ्यायचे. छान असे लटकन आपले झाले की आपल्याला घ्यायचं आहे सुई दोरा आणि मणी. आता ही पूर्ण जी बाहेरची जी डिझाईन आपण बनवली त्याची छान असे फुलं आपल्याला बनवायचे. त्यासाठी सेंटरमधून सुई वरती काढायची आणि वरचे दोन्ही पदराच्या टोकाला एक असा टाका टाकून घ्यायचा आहे. टाका पॅक केला की त्याच्यावरती एक मणी लावायचा आहे. खूप सुंदर अशी डिझाईन तयार होती. तुम्ही सुद्धा नक्की करून बघा. अजूनही तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर लाईक करायचं आहे आणि सखी लेडीज टेलर हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. बघा अगदी छान असे डिझाईन आपण बनवली अगदी कमी वेळात आणि ह्याप्रमाणे पूर्ण डिझाईनला आपण आता मणी लावून घेऊया. बघा आपले मणी सुद्धा लावून झाले, डिझाईन अगदी पूर्ण झाली. आजची डिझाईन कशी वाटली कमेंटमध्ये सांगा. चॅनलला लाईक करा, सखी लेडीज टेलर हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, कशी वाटली आपली ब्लाऊज डिझाईन? अगदी सोप्या पद्धतीमध्ये सांगितले ब्लाऊजला डिझाईन कशी करायची. ते व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. अशा छानशा व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत बाय बाय.